अफजल खान वाईमध्ये धुमाकूळ घालत होता। देऊळ देऊळ तोडणं, गोरगरिबांवर अत्याचार करणं, आया बहिणींची आबरू लुटणं आणि गावचे गाव उद्ध्वस्त करणं हे त्याच्यासाठी रोजचं झालेलं। त्याला थांबवणं गरजेचं होतं, पण अफजल खान प्रतापगडावर यायला तयार नव्हता आणि अफजल खानाला वाईमध्ये राहू दिलं तर अख्ख्या रयतेवर तो अत्याचार करणार होता। त्यामुळे त्याला थांबवायला महाराजांनी हुन्नर लढवली। शिवाजीराजे घाबरलेत। एवढं मोठं सैन्य आणि त्या एवढ्या मोठ्या सैन्याचा एवढा मोठा सेनापती बघून महाराजांना खूप भीती वाटली आहे। तेव्हा तुम्हीच प्रतापगडावर येऊन त्यांची भेट घ्या, असं गोपीनाथ पंत बोकीळ यांच्या मार्फत महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं आणि तिकडे जाऊन गोपीनाथ पंतांनी अफजल खानाची इतकी बढाई केली आणि तो कसा श्रेष्ठ आहे आणि महाराज त्याला कसे घाबरले हे त्याला पटवून दिलं आणि त्या आकलेच्या येड्याला ते खरंही वाटलं। तो प्रतापगडावर तर नाही, पण प्रतापगडाच्या पायथ्याशी तरी भेटायला तयार झाला। महाराजांनी खानाच्या सैन्यात जे व्यापारी होते त्यांच्याकडून हिरे, मोती आणि जवारे विकत घेतले। खानाला असं वाटलं की हिरे विकून आपला फायदाच आहे आणि भेटीनंतर शिवाजीराजाला जेव्हा विजापुरी बंदी बनवून नेऊ तेव्हा हिरे पण सोबत घेऊन जाऊ, म्हणजे दोन्ही बाजूनी फायदा आपलाच। पण गणित सगळं उलट होतं। भेटी अंती हिशोब करणार असं सांगून महाराजांनी सगळे हिरे मोती ठेवून घेतले आणि त्याच हिरे मोत्यांनी एक शानदार असा शामियाना उभा केला। बरं, हिरे तर ठेवून घेतले, ते हिरे विकणारे व्यापारी होते त्यांनाही प्रतापगडावर राहायची सोय केली। त्या मूर्खांना माहित नव्हतं की ते प्रतापगडावर कोंडले गेले। भेटीच्या आधी काही अटी ठरवल्या गेल्या होत्या। त्यातल्या काही महत्वाच्या अटी ह्या होत्या की सर्वात पहिले खान शामियान्यात येईल आणि सगळं सेफ आहे का ह्याचं तो निरीक्षण करेल, त्यानंतर मग महाराज शामियान्यात येतील। दोघांची फौज शामियान्यापासून इक्वल डिस्टन्सला लांब उभी राहील आणि प्रत्येकी 10-10 अंगरक्षक शामियान्यापासून बाणाच्या टप्प्यावर उभे राहतील। आता हे 10 अंगरक्षक कोण होते आणि पुढे त्यांची काय काय कामं होती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय शिवराय।